भारताची राज्यघटना बदलण्याची गरज आहे का, असे जर आपल्याला कोणी विचारले तर आपल्यापैकी बहुतेक लोक विचारणाऱ्याकडे नक्कीच आश्चर्याने पाहतील. हा माणूस असा प्रश्न का विचारत आहे, असा प्रश्न तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लिहिलेल्या आपल्या लेखामध्ये भारताची राज्यघटना बदलली पाहिजे असे म्हटले आहे. ते वाचून अनेकांना धक्काच बसला. अनेकांनी असेही म्हटले आहे की आपली राज्यघटना लोकशाहीचा आत्मा आहे, तो कसा बदलता येऊ शकतो. तर दुसरीकडे घटना बदलण्याचा भाजप सरकार खटाटोप तर करीत नाही ना, असा संशय सुद्धा व्यक्त केला जात आहे. आणि म्हणून याबद्दल वाद निर्माण होता सल्लागार परिषदेने तत्काळ देबरॉय यांचे विचार व्यक्तिगत असल्याचा खुलासा केलेला आहे. मित्रांनो, विवेक देबरॉय यांनी 14 ऑगस्ट 2023 रोजी द मिंट या न्यूज वेबसाईटवर एक लेख लिहिला होता, ज्यामध्ये ते म्हणाले होते की आपली सध्याची राज्यघटना मुख्यत्वे 1935च्या भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे. 2002 मध्ये घटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने अहवाल सादर केला, परंतु तो अर्धवट प्रयत्न होता. संविधान सभेतील वादाप्रमाणे आपण प्रथम तत्वांपासून सुरुवात केली पाहिजे. 2047 साठी भारताला कोणत्या संविधानाची गरज आहे? घटनेच्या प्रस्तावनामधल्या समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य आणि समानता अशा शब्दांना आज काय अर्थ आहे? आता आपण आपल्यासाठी नवीन घटना लिहिली पाहिजे, असे देबरॉय लिहितात. लिखित घटनेचे वय केवळ 17 वर्षे असते. पुढे देबरॉय साहेब आपल्या अभ्यासाचा अहवाल देऊन लिहितात की 1950 मध्ये होती ती राज्यघटना आता राहिलेली नाही. त्यात झालेल्या प्रत्येक दुरुस्त्या उचित होत्या असे सुद्धा नाही. देबरॉय यांच्या दृष्टीने आपली घटना एक वसाहतवादाचा वारसा आहे. नव्या घटनाचा मुद्दा बौद्धिक पातळीवर हाताळायला हवा असे ते सुचवतात. मागे 2017 साली घटना बदलण्यासंबंधीचे एक वादग्रस्त वक्तव्य तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केले होते. एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की काही लोक म्हणतात घटनेत धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख आहे, तर आपल्याला त्याचा आदर करावा लागेल. नजीकच्या भविष्यात यात बदल केला जाईल. घटनेत यापूर्वी अनेकदा बदल केले गेले. आम्ही येथे घटना बदलण्यासाठी आलेलो आहोत, आम्ही ती बदलू असे ते म्हणतात. अनंतकुमार हेगडे हे आपल्या नाहीत, परंतु त्यांनी जे म्हटले होते आणि देबरॉय जे म्हणत आहे यात नक्कीच साधर्म्य आढळतो. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की इतक्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर असलेले देबरॉय यांच्या मनात हा विचार आलाच कसा? भारतीय घटना हा वसाहतवादाचा वारसा असल्याची धारणाही त्यांनी मांडलेली चुकीची आहे. भारत स्वतंत्र होण्याच्या आधी 1946 मध्ये घटनासभेची पहिली बैठक झाली होती. भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर घटनासभेचेही 2 भाग झाले. भारतीय घटनासभेमध्ये 299 सदस्य होते. या समितीचे पहिले अध्यक्ष होते ते सच्चिदानंद सिन्हा आणि त्यांच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष झाले. घटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे महत्त्वपूर्ण अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होते. भारतीय समाजाचा प्रत्येक हिस्सा घटक तयार करण्यामागे आपली भूमिका निभावेल अशी राष्ट्रपिता महात्मा गांधींची इच्छा होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासह देशातले मान्यवर विद्वान या घटना तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते. घटनासभेने 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस गंभीर चर्चा केली. 12 अधिवेशने झाली आणि घटनेचे लेखन पूर्ण झाल्यानंतर उपस्थित 284 सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केल्या. घटनासभेच्या बैठकीत पत्रकारांनाही सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. भारत शासन अधिनियम 1935चा मोठा प्रभाव या घटनेवर आहे असे मानले जाते. विद्वान सदस्यांना ज्या गोष्टी उपयुक्त वाटल्या व त्यांनी त्यात समाविष्ट केल्या हे उघडच आहे. आपल्या घटनेचे मोठे वैशिष्ट्य आहे की ती जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यात दुरुस्ती करण्यासाठी पुरेशी संधी देते. आतापर्यंत 125 पेक्षा जास्त घटना दुरुस्ती विधेयके संसदेमध्ये सादर झालेली आहे. 100 पेक्षा जास्त संमत झाली आहे आणि त्यात दुरुस्त्याही लागू झाल्या. 26 जानेवारी 1950 रोजी घटना लागू झाली आणि पुढच्या वर्षी 10 मे 1951 रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पहिले घटना दुरुस्ती विधेयक मांडले होते. या घटना दुरुस्तीद्वारे सामान्य माणसाला विचार प्रकट करण्याचे स्वातंत्र्य आणि भाषणाचा अधिकार मिळाला. 18 जून 1951 मध्ये संसदेत पहिली घटना दुरुस्ती मंजूर झाली. मित्रांनो, ज्या राज्यघटनेत इतकी तरलता, स्वीकारशीलता आहे ती बदलण्याची काय गरज आहे असाही प्रश्न विचारला जातो. आपल्याला काय वाटते ते खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मित्रांनो, देबरॉय यांनी लिहिलेल्या लेखामध्ये एक वाक्य आहे. ते म्हणतात की अनेक देशांनी वेळोवेळी घटनेत बदल केलेले आहे.
मित्रांनो, इथे आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश अमेरिकेचे उदाहरण घेतले तर आपल्या लक्षात येते की गेल्या 234 वर्षापासून तेथे घटना लागू आहे. त्या देशाने आतापर्यंत 30 पेक्षा कमी दुरुस्त्या घटनेत केलेल्या आहेत. मित्रांनो, भारत हा खरा लोकशाही देश म्हणून प्रस्थापित करण्यामागे भारतीय राज्यघटनाच आहे. ती बदलण्याचा विचार करण्यामागे देवराव यांचा काय उद्देश आहे? मित्रांनो, आपल्याला काय वाटते ते खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती जरूर कळवा. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अजूनपर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन. धन्यवाद.